जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छता आणि सफाई कामगार नियुक्तीसाठी नव्यानं पदभरती घेण्यात यावी यासह अन्य मागण्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर मोरे यांना निवेदन देण्यात आलं। मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, शहर प्रमुख मनदीप रोडे, बाळा चंदनवार, दिनेश इंगळे, महेश शास्त्रकार, मनोज तांबेकर यावेळी उपस्थित होते। जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छता आणि सफाई कामगार या पदांकरिता अलीकडे पदभरती झाली, पण संबंधित कंत्राटदारांनी काही महिलांना हेतुपुरस्सर डावलून त्यांच्यावर अन्याय केला। कार्यरत सुरक्षा आणि स्वच्छता कामगारांना कमी वेतन देऊन त्यांचा आर्थिक आणि मानसिक छळ केला जातोय। त्यामुळे मनसेच्या शिष्टमंडळानं डॉक्टर मोरे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं। यात नव्यानं पदभरती घेण्यात यावी, कामगारांना योग्य वेतन मिळवून देण्यात यावं, सोनोग्राफी मशीन दिवसभर सुरू ठेवावी यासह अन्य न्याय्य मागण्यांचा समावेश आहे। यावेळी मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला। याबाबत लाईव्ह चंद्रपूरशी बातचीत करत आहेत मनसेचे शहर प्रमुख मनदीप रोडे। आज आंदोलनाचा हेच कारण की जे चंद्रपूर शहरातील आज चंद्रपूर शहराला चंद्रपूर जिल्ह्याला एक गोष्ट लाभलेली आहे की एक मेडिकल वैद्यकीय कॉलेज म्हणून आलेलं आहे। या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जवळपास 150-200 जागा जे सफाई कामगार महिलांना जे नका अधिकार दिलेला आहे की यांना आपला रोजगारचा हक्क मिळाला पाहिजे, सफाई कामगारनुसार ना त्यांनी आपलं काम करून आपलं घर संसार चालवले पाहिजे। परंतु असं न होता इथले कंत्राटदार ज्यांना हा कंत्राट भेटलेला आहे त्या कंत्राटदारांनी त्या महिलांना त्यांचं कामावून हिसकून इतर जे राजकीय पक्ष नेते आहे जे कोणते राजकीय नेते आहेत त्या लोकांचं आपलं काम घेऊन म्हणजे त्या लोकांच्या रेफरन्स लेटरवर आपापल्या कार्यकर्त्या महिलांना ते लावून राहिलेले आहेत। परंतु मनसेने अशी भूमिका घेतलेली आहे या गोरगरीब महिलांकरिता की अगर सफाई कामगारनुसार अगर सरकारी दवाखान्यामध्ये घ्यायचं असेल परंतु सगळ्यांना समान अधिकार द्या, सगळ्यांना समान घ्या कामावर। असा महिलांचा असा एक प्रश्न उद्भवलेला आहे की महिला काम करायला मागायला जात असेल तर तशा वेळेस कंत्राटदाराचा सुपरवायझर व कंत्राटदार असा म्हणतो की 40 वर्षाच्या वयाच्या वरती मी कोणत्या महिलेला कामावर घेणार नाही, कारण हे की त्या महिलांनी काम होत नाही। एक सोनोग्राफी जी आहे आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ती सोनोग्राफी फक्त सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत 3 तास असतात ना। आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गडचिरोली, वनी, इतर राज्यातून तेलंगणा राज्यातून, गडचिरोली, गोंदिया या राज्यातून या तीन वेगळ्या जिल्ह्यातून राज्यातून काय एक चंद्रपूरमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये सोनोग्राफीसाठी महिला अत्यंत येतात ग्रामीण भागातून। पण अशा वेळेस त्या सोनोग्राफीला त्यांना तारीख दिली जाते की 1 आठवड्यानंतर 4 दिवसानंतर या, परंतु महिलांना सोनोग्राफी किती गरजेची असते हे सर्व जनतेलाही माहिती आहे, हे डॉक्टर लोकांनाही माहिती आहे। पर तरीही पण इथं सोनोग्राफीची असं उत्तम व्यवस्था नाही आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की सोनोग्राफी जी वस्तू आहे ही सोनोग्राफी दिवसभर करण्यात यावा व महिलांना चांगला मोठा दिलासा देण्यात यावा। आमची एवढीच हात जोडून कडकडची विनंती आहे मेडिकल कॉलेजला, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना की जे आज महिला आलेल्या आहेत हे महिला कुठल्याही कसल्या नेत्यांच्या भरोशावर या कुठल्याही नेत्यांसाठी आलेले नाही आहेत, या कोणत्या पक्षासाठी आलेले नाही आहेत। फक्त आज महाराष्ट्र नवनिर्माण शहर चंद्रपूरनी या फक्त महिलांना एक समोर येण्याकरिता एक प्रोत्साहन केलेलं आहे व या महिलांना कामावर समजून घेण्यात यावा अशीच एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर अध्यक्ष नाते मी मनदीप रोडे अशी गवाही देतो। अगर या महिलांना कामावर घेतलं नाही, चंद्रपूरकरांना कामावर घेतलं नाही, इतर लोकांना घेतलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या प्रकारे आपल्या स्टाईलनी मेडिकल कॉलेजला व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना आपल्या मनसे स्टाईलने धडा शिकवणार अशी गवाही एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक जबाबदार पदाधिकारी असून मी अशी आपल्याला गवाही देतो।